सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पवनचक्की गार्डनमध्ये आमदार नितेश राणे यांनी 15 फूट भव्य शंकराची मूर्ती बसवली आहे। पूजा करून या मूर्तीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांनी केले। देवगडच्या विकासासाठी सतत कार्यरत राहणार असून देवगड पवनचक्की गार्डनसाठी आणखी 50 लाख रुपये निधी दिला असल्याची माहिती देखील आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिली। पर्यटन हा महत्त्वाचा उद्योग असून आपण सर्व यासाठी प्रयत्न करू, नागरिकांनी ही साथ द्यावी असं आव्हानही यावेळी नितेश राणे यांनी केलंय। नेहमी मला असं विचारत की आपण पर्यटन या क्षेत्रामध्ये परत स्वतःला रिइन्व्हेंट करायचे असतं, काहीतरी नवीन आकर्षण लोकांना द्यायचं असतं। जसं आपण इथे झिपलाईन सुरू केली आणि आता ह्या पूर्ण भागाला, ज्याला इथे आपण कोकणाची काशी म्हणून आपण म्हणतो, आता कुणकेश्वर चं मंदिर इथे आहे, जिथे जगभरामधून लोक उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे येतील। त्याच पूर्वसंध्येला इथे महादेवाची मोठी अशी ही मूर्ती आम्हाला इथे उभारण्यासारखं आम्हाला विचारात आलं आणि त्या दृष्टिकोनातून आता ही मूर्ती लोकांच्या साठी एकंदरीत इथे उभी आहे। या पूर्ण परिसराला एक वेगळं महत्त्व ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल। पर्यटनाबरोबर धार्मिक महत्त्व पण ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल आणि इथे येणाऱ्या लोकांचा ओढ, आकर्षण हे अजून दुपटीने वाढेल अशीच अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो।